भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गांनीही गॅस पुरवठा आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध. तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार. ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन. इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम. खाद्यतेलाच्या किमतीत लिटरमागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले. पाकिस्तानलाही इंधन दरवाढीचा फटका. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटरनं 55 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमती थेट 300 रुपयांच्या पुढे गेल्या. इराणकडे शरणागती हा एकमेव पर्याय, त्याशिवाय इराणसोबत चर्चा करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल.